हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. अनुषा घाईघाईने आकृती जवळ आली. आपल्या गळ्यातील स्कार्फ काढून तिने तो आकृतीच्या हातावर घट्ट बांधला आणि म्हणाली, तिचं खूप रक्त वाहून गेलं आहे. अजून थांबलो तर? मग ती अभिमन्यूकडे वळून कठोर स्वरात म्हणाली, तुम्ही अजून काय पाहत उभे आहात? लवकर तिला घेऊन चला. हे ऐकताच अभिमन्यू कसाबसा स्वतःला सावरत उभा राहिला आणि आकृतीला आपल्या कुशीत उचलून बाहेर निघाला. सर्वजण घाईघाईने घराबाहेर पडून गाडीपर्यंत पोहोचत होते, पण आकृतीची अवस्था पाहताच काही रिपोर्टर्सनी अंगरक्षकांना बाजूला ढकलत त्यांच्या समोर येऊन त्यांना घेरलं आणि उलटसुलट प्रश्न विचारून त्रास द्यायला सुरुवात केली. हे पाहून अनुषा संतापाने पुढे आली. ती जोरात ओरडत म्हणाली, तुम्ही माणसं आहात की नाही? इथे एक व्यक्ती मृत्यूशी झुंज देत आहे आणि तुम्हाला तुमच्या न्यूजची पडली आहे. स्वतःला पत्रकार म्हणून घेताना तुम्हाला लाज वाटत नाही का? मग ती अभिमन्यूकडे पाहून म्हणाली, तू जा आकृतीला घेऊन. या लोकांच्या प्रश्नांना मी उत्तर देते, असं म्हणत तिने सर्वांवर जळजळीत नजर टाकली. अनुषाचा तो राग पाहून सगळे क्षणभर गारठून गेले. धनुष, अनुषा जोरात ओरडली, अभिमन्यूसाठी रस्ता क्लिअर करा आत्ताच. तिचा आदेश ऐकताच धनुष पटकन आपल्या माणसांसह पुढे आला आणि मीडिया लोकांची गर्दी बाजूला करत अभिमन्यूसाठी वाट मोकळी केली. रस्ता मिळताच अभिमन्यू धावत आकृतीला गाडीत बसवून तिथून निघून गेला. ते गेल्यावर एका रिपोर्टरने अनुषाला विचारलं, मॅम, आकृतीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, यावर आपलं काय म्हणणं आहे? आणि तुम्ही सगळे तिच्यासाठी एवढ्या घाईने का आलात? अनुषा थंड पण ठाम आवाजात म्हणाली, कारण आमच्यात अजूनही माणुसकी शिल्लक आहे. ती नजर रोखून पाहताच तो रिपोर्टर गप्प झाला. तेवढ्यात दुसऱ्याने म्हटलं, म्हणजे इंटरनेटवर सध्या जे फोटो व्हायरल होत आहेत ते खरे असतील? ते नसले तरी तुम्ही तिला शांतपणे जगू दिलं असतं का? यावेळी अनुषाच्या मागे उभ्या असलेल्या अविराजने गंभीर, रुबाबदार आवाजात प्रश्न केला. एक्झॅक्टली, अनुषाने अविराजचं वाक्य पुढे नेत म्हटलं, तुमच्यासारख्या लोकांमुळेच आज तिने आपला जीव द्यायचा प्रयत्न केलाय. कुणाच्या आयुष्यात कधी काही वाईट घडतंय याच्या शोधात तुम्ही नेहमी असतात, जेणेकरून ते कव्हर करून चॅनलवर दाखवता येईल. आज सोशल मीडियावर चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत न पोहोचत, पण अशा गोष्टी जंगलातील आगीसारख्या पसरतात. सगळ्यांना फक्त लिंक हवी असते. कोणता सेलिब्रिटी कुठे जातोय, कुणासोबत जातोय, किती मुलं आहेत, लग्न कधी आणि कुणाशी केलं, हेच तुमचं न्यूज बनतं. कारण पब्लिकला तेच पाहायचं असतं. पण कुणी आपल्या कर्तृत्वानं देशाचं नाव उज्ज्वल केलं, कुणी देशासाठी सुवर्ण पदक जिंकलं, यात तुम्हाला रस नसतो. मॅम, हे सगळं बोलून तुम्हाला वाटतं का की आकृतीचं प्रकरण लपवता येईल? गर्दीतून कुणीतरी प्रश्न केला. अनुषाने त्याच्याकडे रोखून पाहत ठामपणे उत्तर दिलं, मला काही लपवायची गरज नाही, कारण मला माहिती आहे की ते आकृती नाही. आजच्या काळात ते काही कठीण नाही. कोणाचाही फोटो घेऊन कुठेही वापरता येतो आणि मी हे बोलून थांबणार नाही. मी हे सिद्ध करून दाखवेन की आकृती निर्दोष आहे आणि ज्या कुणी तिच्यासोबत हे केलं आहे त्याला संपूर्ण जगासमोर शिक्षा मिळेल. जस्ट वेट अँड वॉच. आपलं बोलणं संपवताच अनुषा सरळ आपल्या गाडीच्या दिशेने निघाली. तिच्या मागोमाग बाकीचे सगळेही आपल्या गाड्यात बसून हॉस्पिटलला रवाने झाले. सिटी हॉस्पिटल. अविराजच्या सांगण्यावरून हॉस्पिटलमध्ये आधीच सर्व तयारी करण्यात आली होती.
आकृती येताच तिला तात्काळ इमर्जन्सी वॉर्डमध्ये ॲडमिट करण्यात आलं. वॉर्डबाहेर अभिमन्यू निर्जीवपणे उभा होता. त्याचं डोकं पूर्णपणे सुन्न झालं होतं. पुढे काय करायचं काहीच त्याला सुचत नव्हतं. काही वेळाने बाकीचे सगळेही हॉस्पिटलमध्येच पोहोचले. सगळे डॉक्टर्सची वाट पाहत वॉर्ड बाहेर थांबले. अभिमन्यूची अवस्था पाहून अभिराज त्याच्या जवळ गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, आय नो तू सध्या कोणत्या परिस्थितीतून जातोयस. मी हे सगळं अनुभवलेलं आहे. जेव्हा माझ्या मुलाला गोळी लागली होती आणि तो असाच. ती त्यावेळी ऑपरेशन थिएटरमध्ये होती आणि मी पूर्णपणे असहाय्य अवस्थेत बाहेर उभा होतो. मला काहीच कळत नव्हतं की काय करावं. खरं तर तुमच्या देवावरही माझा फारसा विश्वास नाही, पण मला माझ्या प्रेमावर विश्वास होता. आमच्या बाळावर विश्वास होता की काहीही झालं तरी ती मला सोडून जाणार नाही. हे बोलून तो अभिमन्यूला धरत बाजूला खुर्चीवर बसवत म्हणाला, विश्वास ठेव, तिला काहीच होणार नाही. तेवढ्यात इमर्जन्सी वॉर्डचा दरवाजा उघडला आणि एक नर्स बाहेर येत म्हणाली, पेशंटचं खूप रक्तस्राव झाला आहे. तिला तात्काळ रक्त चढवावं लागेल. हे ऐकताच अभिमन्यू पटकन उभा राहिला आणि पुढे येत म्हणाला, माझा ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आहे. मी तिला रक्त देऊ शकतो. नर्सने क्षणाचाही विलंब न करता अभिमन्यूला सोबत घेतलं आणि तिथून निघून गेली. वॉर्डमध्ये 2 बेड होते. एका बेडवर अभिमन्यू रक्त देत झोपलेला होता, तर दुसऱ्या बेडवर आकृती बेशुद्ध अवस्थेत पडली होती आणि तिला रक्त चढवलं जात होतं. आकृतीकडे पाहत अभिमन्यू मनातच म्हणाला, मी तुला काहीही होऊ देणार नाही. याआधी मी काही करू शकलो नाही, पण शिवानी बघ, यावेळी मी आकृतीला काहीच होऊ देणार नाही. रात्री साधारण 2 वाजता आकृतीला रक्त चढवून झालं. सगळे बाहेर बसून डॉक्टरांची वाट पाहत होते. तेवढ्यात वॉर्डमधून डॉक्टर बाहेर आले. त्यांना पाहताच श्रेयाने धावत जाऊन विचारलं, आता आता ती कशी आहे? आम्ही तिला भेटू शकतो का? डॉक्टर शांतपणे म्हणाले, जखम खूप खोल होती, पण नशीब चांगलं होतं की हाताची नस पूर्ण कापली गेली नव्हती, फक्त चिरून गेली होती. अन्यथा तुम्ही तिला हॉस्पिटलपर्यंतही आणू शकले नसते. टाके घातले आहेत आणि योग्य वेळी रक्त मिळाल्यामुळे ती आता धोक्याबाहेर आहे. मात्र सध्या ती बेशुद्ध आहे. शुद्धीवरीपर्यंत थोडा वेळ थांबा. हे सांगून डॉक्टर निघून गेले. डॉक्टरांचं बोलणं ऐकून सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. अभिमन्यू मात्र तिथून उठून कॉरिडॉरमध्ये निघून गेला. अनुषा त्याला काहीतरी बोलायला जाणारच होती. तेवढ्यात अभिराजने तिचा हात धरत तिला थांबवलं आणि म्हणाला, बाळा, त्याला थोडा वेळ एकटं राहू देत. त्याला त्याची गरज आहे. अभिराजचं म्हणणं अनुषालाही पटलं, म्हणून ती परत येऊन बसली. पहाटेच्या सुमारास आकृतीच्या रूममधून एक नर्स बाहेर आली आणि सगळ्यांना सांगितलं, पेशंटला शुद्ध आली आहे. तुम्ही हवं असल्यास तिला भेटू शकता. ही बातमी ऐकताच सगळे अभिमन्यूला शोधू लागले, पण तो कुठेच दिसला नाही. अनुषा काळजीत असल्याचं पाहून अभिराज म्हणाला, तुम्ही सगळे जाऊन तिला भेटा. मी पाहतो अभिमन्यू कुठे आहे. तेवढ्यात विजयही म्हणाला, राज चल, मीही तुझ्या सोबत येतो. अभिराजने मान हलवली आणि दोघेही अभिमन्यूला शोधायला निघाले. तर श्रेया आणि अनुषा आकृतीला भेटायला वॉर्डमध्ये गेल्या. वॉर्डच्या आत आकृती बेडवर आधार घेत बसलेली होती. श्रेया धावत जाऊन तिला मिठी मारत रडत म्हणाली, तू वेडी आहेस का? असं सगळं का केलंस? आम्ही सगळे होतो ना.
सगळं ठीक केलं असतं. आकृतीने हळूहळू एक हात उचलून श्रेयाच्या पाठीवर ठेवला आणि अडखळत म्हणाली, मला मला का वाचवलं तुम्ही? हे ऐकताच अनुषा वेगाने पुढे आली, श्रेयाला बाजूला सारलं आणि रागाच्या भरात आकृतीला एक चापट मारली. चापटीने आकृतीचं तोंड एका बाजूला वळलं. अनुषा त्यावेळी प्रचंड संतापलेली होती. ती ओरडत म्हणाली, बरोबरच आहे तुझं. काय गरज होती आम्हाला अशा माणसाला वाचवण्याची, जे स्वतःवर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढायलाही धजावत नाही. इतकी भित्रेपणा करून स्वतःचा जीव घ्यायला निघालीस. आम्ही सगळे मेलो होतो का? एकदाही आम्हाला तुझी अडचण सांगावी असं वाटलं नाही का तुला? स्वतःचा जीव घेणं तुला त्याहून सोपं वाटलं. आम्ही इतकेच निरुपयोगी आहोत का तुझ्यासाठी? हे ऐकताच आकृतीने अचानक अनुषाला जवळ ओढलं आणि ज्या ताकदीने शक्य होतं तितकं घट्ट धरून रडू लागली. आकृती बेडवर होती आणि अनुषा समोर उभी, त्यामुळे आकृतीचं डोकं अनुषाच्या पोटाशी टेकलेलं होतं. ती अक्षरशः हुंदके देत रडत होती. आपल्या भावना सावरत अनुषाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, असं करण्याची काय गरज होती आकृती? आपण सगळे मित्र आहोत ना? मग तू तुझ्या अडचणी आमच्याशी शेअर करू शकली नसतीस का? आकृती थोडी शांत झाली. अनुषापासून वेगळी होत ती म्हणाली, तसं नाही अनु. मी स्वतःमध्येच इतकी गोंधळलेली होते की मला काही समजत नव्हतं काय करावं. आणि अचानक माझ्याबद्दलच्या त्या सगळ्या बातम्या पाहिल्यावर असं वाटलं की माझ्या जिवंत राहण्याचा काहीच अर्थच उरलेला नाही. मी या जगासमोर कसं तोंड दाखवू? अनुषा पुन्हा विचारते. झालं, ठीक आहे. यावेळी त्या बातम्यामुळे तू असं केलंस असं मान्य करू, पण त्याआधीही तू आत्महत्येचा प्रयत्न केलास ना, तेव्हा कारण काय होतं? हे ऐकताच आकृती आश्चर्याने अनुषाकडे पाहत म्हणाली, तुला कसं माहिती? क्षणभर विचार करून ती स्वतःशी म्हणाली, ओ हो बरोबर, अभिमन्यू त्याने सांगितलं असणार. पण या माणसाला माझ्याकडून नेमकं काय हवंय? तो मला माझ्या अवस्थेत सोडून का देत नाही? हे बोलत असताना ती किंचाळू लागली. हे ऐकून अनुषाही रागाने तिच्यावर ओरडली. आकृती, हे काय बोलतेस तू? ज्या माणसाबद्दल तू असं बोलतेस ना, त्याच्यामुळेच आज तू जिवंत आहेस. त्या दिवशीही आणि आजही दोन्ही वेळा त्याच माणसाने तुझा जीव वाचवला आहे. त्याने माझा जीव वाचवला? आकृतीने आश्चर्याने विचारलं. तेव्हा अनुषाने शांत पण ठाम सुरात म्हटलं, हो, आजही त्यानेच तुझा जीव वाचवला आहे. एकदा वेळेवर तुला हॉस्पिटलमध्ये आणून आणि दुसऱ्यांदा तुला स्वतःचं रक्त देऊन. तुला कल्पना आहे का त्याने तुला किती रक्त दिलं आहे? आणि योग्य वेळी तू रक्त दिलं नसतं तर आज तू जिवंतच नसतीस. त्याच्याबद्दल वाईट बोलण्यासाठीही नाही. हे सगळं ऐकताच आकृतीच्या डोळ्यातून पुन्हा एकदा अश्रूंची धार वाहू लागली. नकळतच ती त्यांच्या समोर बोलून गेली, पण तो माझ्यासाठी एवढं सगळं का करतोय? तो तर माझा तिरस्कार करतो. असं म्हणताच तिला अचानक जाणवलं की आजूबाजूला इतरही लोक आहेत आणि ती थांबली. आकृती अचानक गप्प झालेली पाहून श्रेयाने विचारलं, काय झालं आकृती? तू मध्येच का थांबलीस? आणि तुझ्या व डायरेक्टर अभिमन्यूच्या मध्ये नेमकं चाललंय तरी काय? आकृती काही बोलण्याआधीच अनुषा म्हणाली, हे मला माहीत नाही, पण अभिमन्यू तिच्यावर खूप प्रेम करतो. तो पाहिलं नाहीस का? तिला गमावण्याच्या भीतीने
त्याची काय अवस्था झाली होती? अभिमन्यू माझ्यावर प्रेम करतो? उपहासाने हसत आकृती अचानक म्हणाली. मग अनुषाकडे पाहत ती पुढे बोलली. अनु, तू चुकीचा विचार करतेस. तो मनापासून कुणा दुसऱ्यावर प्रेम करतो. आणि जिथपर्यंत मला गमावण्याच्या भीतीने प्रश्न आहे, तर तो मला गमावण्याने नाही तर आपल्या अपराधीपणामुळे घाबरलेला आहे. त्याला वाटतं की त्याचं प्रेम नाकारल्यामुळे मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच तो पुन्हा पुन्हा मला वाचून स्वतःचं गिल्ट कमी करण्याचा प्रयत्न करतोय. दुसरीकडे कॉरिडॉरमध्ये अभिमन्यू फोनवर कोणाला तरी कठोर स्वरात काही काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देत होता. तेवढ्यात अविराज आणि विजयही त्याला शोधत तिथे येऊन पोहोचले. दोघांना पाहताच अभिमन्यूने फोन कट केला आणि अविराजकडे पाहत विचारलं, प्रेसिडेंट, तुम्ही इथे? काही इमर्जन्सी आहे का? ठीक आहे. ती ठीक आहे ना? असं म्हणताच तो तणावग्रस्त झाला. त्याला शांत करत विजय म्हणाला, रिलॅक्स यार, शी इज फाईन. आम्ही दोघं तुला शोधत इथे आलो. तिला शुद्ध आली आहे. तुला तिला भेटायचं नाही का? आकृतीला शुद्ध आली आहे हे ऐकताच अभिमन्यूने सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. मग नकार देत तो म्हणाला, नाही, मला तिला भेटायचं नाही. ती ठीक आहे हे कळलं, एवढंच पुरेसं आहे. सध्या मला इथून निघावं लागेल. अजून खूप गोष्टी हाताळायच्या आहेत. असं म्हणत तो निघणारच होता. तेवढ्यात अविराजने त्याला थांबवत म्हटलं, वेट, तू कशापासून पळतोयस? मी ज्या अभिमन्यूला इतक्या वर्षांपासून ओळखतो, तो कधीही कुठल्याही परिस्थितीपासून पाठ फिरवत पळत नसे. उलट प्रत्येक परिस्थितीशी लढण्याचं धैर्य त्याच्यात होतं. मग आज अशी कोणती गोष्ट आहे जिच्यामुळे तू असा पळ काढतोयस? अविराजचं बोलणं ऐकून अभिमन्यू तिथेच थांबला. विजयला त्याच्या भावना कळून गेल्या असाव्यात. तो पुढे गेला. अभिमन्यूच्या खांद्यावर हात ठेवत त्याला आपल्याकडे वळवत मैत्रीपूर्ण स्वरात म्हणाला, पाहू, आम्हाला समजतंय की तुझ्या आणि आकृतीमध्ये काही गुंतागुंत झाली आहे. ती नेमकी काय आहे हे तुम्हा दोघांनाच माहिती आहे. पण एकमेकांपासून दूर पळून गेल्याने कोणतीही समस्या सुटत नाही. आम्ही असं म्हणत नाही की तू सगळं आम्हाला सांगावंसं, पण जाऊन तिच्याशी बोल, सगळं नीट करण्याचा प्रयत्न कर. विजयच्या शब्दांनी अभिमन्यूला थोडी ताकद मिळाली. मग तो दोघांकडे पाहत अविराजला म्हणाला, प्रेसिडेंट, तुम्हाला शिवानी आठवते का? हा प्रश्न ऐकून अविराजने मान हलवत म्हटलं, हो आठवते. ती ASR एंटरटेनमेंटची आर्टिस्ट होती ना? आणि तुझी? तो वाक्य पूर्ण करणार इतक्यातच अभिमन्यूने त्याला मध्येच थांबवत म्हटलं, हो, मी तिच्यावर प्रेम करत होतो आणि माझ्यापेक्षा कितीतरी जास्त ती माझ्यावर प्रेम करत होती. कंपनीतील एका स्कॅन्डलच्या वेळी आम्ही दोघं खूप जवळ आलो. तिने जेव्हा मला आपल्या मनातली गोष्ट सांगितली तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता तिला होकार दिला. नंतर आम्ही एकत्र राहू लागलो. हळूहळू आमचं नातं अधिक घट्ट होत गेलं आणि अचानक एक दिवस तिने मला सांगितलं की ती प्रेग्नंट आहे. त्या क्षणी मी किती आनंदी होतो हे शब्दात सांगू शकत नाही. मी लगेचच आमच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात केली होती. पण तिच्या एका शूटमुळे लग्न थोडं पुढे ढकलावं लागलं. तेव्हा 3-4 महिन्यांची गरोदर होती. आमच्या लग्नाच्या 1 आठवडा आधी रात्री आम्ही जेवण करत असताना अचानक शिवानीला रक्ताची उलटी होऊ लागली. मी खूप घाबरलो आणि तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. जेव्हा तिला एमर्जन्सी वॉर्डमध्ये नेत होते तेव्हा माझा हात घट्ट पकडून तिने फार कष्टाने एवढंच म्हटलं, जमत असेल तर मला माफ कर. मला काहीच कळत नव्हतं की ती असं का बोलते. बराच वेळ गेल्यानंतर
डॉक्टर बाहेर आले. मी धावत जाऊन विचारलं की ती कशी आहे. तेव्हा डॉक्टर म्हणाले, आम्ही आधीच सांगितलं होतं की तिचं जगणं फार काळ शक्य नाही, पण तिचा हट्ट होता की तिला या बाळाला जन्म द्यायचा आहे. आय एम सॉरी मिस्टर अभिमन्यू, आम्ही तिला वाचवू शकलो नाही. त्यांच्या शब्दांचा अर्थ मला तेव्हा समजलाच नाही. मला एवढंच कळलं होतं की माझी शिवानी मला कायमची सोडून गेली आहे. आता मी तिला कधीच पाहू शकणार नाही, कधीच तिला स्पर्श करू शकणार नाही. शिवानीच्या अंत्यसंस्कारानंतर जेव्हा मी घरी परतलो, तेव्हा न जाणो का माझं मन झालं आणि मी तिची डायरी उघडली. ती गेल्या काही काळापासून ती लिहित होती. जेव्हापासून तिला सत्य कळलं होतं. ती गरोदर आहे हे मला माहिती होतं, पण ती मला कधीच ती डायरी पाहू देत नव्हती. ते नेहमी म्हणायची, आपलं बाळ या जगात आल्यानंतरच तू ही डायरी वाचू शकशील. आज तिच्या आठवणींमध्ये हरवलेला मी ती डायरी उघडली. सुरुवातीच्या काही पानांवर तिने गरोदरपणात तिला काय काय अनुभव येत होते ते लिहिलं होतं. आपल्या पोटात वाढणाऱ्या त्या जीवाची जाणीव तिला कशी होत होती, तिच्या शरीरात आणि मनात झालेले बदल, तिच्या भावना, सगळं काही अतिशय सुंदर शब्दांत मांडलेलं होतं. पण डायरीच्या शेवटच्या पानावर जे लिहिलं होतं ते वाचून माझं संपूर्ण जगच थांबलं. आज पुन्हा मला ब्लड व्हॉमिटिंग झाली. नशिबाने अभि आज माझ्यासोबत नव्हता, नाहीतर सगळं उघड झालं असतं. डॉक्टरांकडे गेले होते. त्यांनी पुन्हा तेच सांगितलं. माझ्याकडे फारसा वेळ उरलेला नाही आणि जरी माझ्या वाचण्याची 19% शक्यता असली तरीही मी या बाळाला जन्म द्यायचं ठरवलंय, तर तीही संपेल. पण मला हे बाळ जन्माला घालायचंच आहे. आत्तासाठी माझं एकमेव ध्येय आपल्या बाळाला या जगात आणणं आहे. मला माहिती आहे अभि माझ्यावर किती प्रेम करतो. माझ्या जाण्यानंतर तो कसा राहील. त्याच्या आयुष्यात कोणीतरी असायलाच हवं, जो त्याच्या जगण्याचं कारण बनेल. हो, माझ्याकडे वेळ कमी आहे. मी मरणार आहे. मला ब्लड कॅन्सर आहे. आणि शेवटी तिने माझ्यासाठी काही ओळी लिहिल्या होत्या. अभि, कृपया मला माफ कर. आपलं वचन होतं की आपण कायम एकत्र राहू. पण माझा आजार मला तुझ्यापासून इतक्या लवकर दूर घेऊन जाईल. मी तुला काहीच सांगितलं नाही, कारण तू पूर्णपणे तुटून पडला असतास आणि मला हे बाळ जन्माला घालू नकोस असं सांगितलं असतंच. पण त्यानंतरही माझ्या जगण्याची फक्त 1% शक्यताच उरली असती. म्हणून मला हे बाळ तुझ्यासाठी या जगात आणायचं होतं. पण जर मला त्याआधीच काही झालं तर मला वचन दे, तू पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करशील, पुन्हा प्रेम करशील. असं समजू नकोस की मला वाईट वाटेल. तुला आनंदी पाहण्यातच मला सर्वात जास्त समाधान मिळेल. आणि जेव्हा तू लग्न करशील तेव्हा मी पुन्हा तुझ्या बाळाच्या रूपात तुझ्याकडे परत येईन. आय एम रिअली सॉरी टू लिव्ह यू लाईक दिस. आय लव्ह यू अभि. आय रिअली लव्ह यू. भूतकाळाच्या त्या आठवणींमध्ये हरवून अभिमन्यू पुन्हा एकदा पूर्णपणे कोसळला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा थांबत नव्हत्या. त्याची ही अवस्था पाहून अभिराज, जो साधारणपणे अनुषा व्यतिरिक्त कोणालाही आपल्या भावना दाखवत नसे, तोही स्वतःला रोखू शकला नाही. पुढे येऊन त्याने अभिमन्यूला घट्ट मिठी मारली. विजयही पुढे येऊन त्या दोघांना बाजूने मिठी मारून उभा राहिला. अभिराजने अभिमन्यूला शांत करत म्हणाला, आयुष, सगळ्यांसाठी आयुष्य कायम चांगलं नसतं, पण आपण एका जागी थांबून राहू शकत नाही. मला कळतंय तू सध्या काय अनुभवतोयस. तुला पुन्हा कोणाला गमावण्याची भीती वाटते, पण असं नाही की जे एकदा घडलं ते पुन्हा घडेलच. आयुष्य प्रत्येकाला दुसरी संधी देतं, फक्त ती ओळखायला हवी. मला आशा आहे मी काय सांगतोय ते तुला समजते. मिठी सोडत तो मागे झाला. अविराजच्या शब्दांचा अर्थ समजून घेत अभिमन्यूने हळूच मान हलवली आणि तिथून निघून गेला. विजयही त्याच्यासोबत निघून गेला. पण अविराज काही क्षण तिथेच उभा राहिला. अभिमन्यूचं बोलणं ऐकल्यानंतर त्याला अचानक अनुषाची ती अवस्था आठवली जेव्हा ती मृत्यूच्या दारातून परत आली होती.
त्याच्या मनात पुन्हा पुन्हा एकच विचार येत होता, कधीतरी जर अनुषा त्याच्यापासून दूर गेली तर. हे सगळं मनात चालू असतानाच स्वतःला सावरत तो परत जायला वळला, तेव्हा समोरून अनुषा त्याच्याच दिशेने येताना दिसली. अनुषाला पाहताच अविराजचा स्वतःवरचा ताबा सुटला. तो झपाट्याने तिच्या जवळ गेला आणि तिला घट्ट मिठीत घेतलं. अचानक घडलेलं काहीच न कळाल्याने अनुषाने आश्चर्याने त्याच्या पाठीवरून हात फिरवत विचारलं, आवी, काय झाले तुम्हाला? सगळं ठीक आहे ना? अनुषाचा आवाज कानावर पडताच अविराजने तिला आणखी घट्ट धरत म्हटलं, बाळा, कृपया मला कधीही सोडून जाऊ नकोस. मला माहीत आहे मी नेहमी व्यक्त करत नाही, पण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्याशिवाय मी एकही दिवस राहू शकत नाही. पूर्ण आयुष्य तर तुझी गोष्ट आहे. मला वचन दे, तू मला कधीच सोडून जाणार नाहीस. अनुषाला अचानक झालेलं हे सगळं नीट समजत नव्हतं, पण एवढं मात्र स्पष्ट होतं की अविराज तिला गमावण्याच्या भीतीने हे सगळं बोलत होता. तिनेही त्याला घट्ट मिठी मारत म्हटलं, आय लव्ह यू टू बेबी, आणि मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. दरम्यान अभिमन्यू आत गेला. विजयने इशाऱ्याने श्रेयाला बाहेर बोलावलं. इशारा समजतात श्रेया लगेच बाहेर गेली. आता खोलीत फक्त अभिमन्यू आणि आकृती होते. हळू पावलांनी तो आकृती जवळ गेला. त्याला पाहताच आकृतीने स्वतःला चादरीत लपवत बेडवर आडवं झालं. हे पाहून अभिमन्यूला फार वाईट वाटलं. तो म्हणाला, तू माझ्याकडे पाहूही शकत नाहीस का? मी नेमकं काय चुकलो? तुमची काही चूक नाही. जे घडलंय ते माझ्यासोबत घडलंय आणि त्यानंतर मी कोणाला तोंड दाखवण्यास पात्र राहिलेले नाही. आकृतीने चादर न हटवता हळू आवाजात उत्तर दिलं. हे ऐकताच अभिमन्यूने चादर ओढून बाजूला केली आणि थोड्या कठोर आवाजात म्हणाला, नेमकं काय चाललंय? असं काय घडलंय की तुला कुणाला तोंड दाखवता येत नाही? मग स्वतःला सावरत तो म्हणाला, ऐक आकृती, आयव्हीने जे फोटो दाखवले आहेत ते सगळे खोटे आहेत. ती मुलगी तू नाहीस आणि हे मी लवकरच संपूर्ण जगासमोर सिद्ध करून दाखवेन. तेव्हा जे लोक आज तुझ्यावर बोट दाखवतायत त्यांना स्वतःच तोंड दाखवता येणार नाही. अभिमन्यूचा आत्मविश्वास पाहून आकृतीच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, जेव्हा पूर्ण जग मला चुकीचं समजून माझ्या विरुद्ध उभा आहे, तेव्हा तुम्ही माझ्यावर इतका विश्वास कसा ठेवू शकता? कारण मला माहिती आहे तू असं काहीही करू शकत नाहीस. नक्कीच तुला कुणीतरी अडकवलंय. कृपया मला सगळं सांग, म्हणजे मी लवकरात लवकर हे सगळं ठीक करू शकेन. तिच्या गालावर प्रेमाने हात ठेवत अभिमन्यू म्हणाला. त्याच्या शब्दांनी आकृतीच्या मनात थोडा आत्मविश्वास निर्माण झाला. किमान एक तरी माणूस असा होता जो फक्त तिने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवत होता, डोळ्यांनी पाहिलेल्या अफवांवर नाही. आकृतीने मग सुरुवातीपासून सगळं सांगायला सुरुवात केली. माझ्या जन्मदात्या आईवडिलांना माझी कधीच पर्वा नव्हती. त्यांना नेहमी फक्त त्यांच्या मुलाचीच चिंता होती. माझ्या वाट्याच्या सगळ्या आनंदावर त्यांनी नेहमीच गदा आणली. काही दिवसांपूर्वी माझ्या मुंबईच्या घरी अचानक काही गुंडासारखी माणसं आली. त्यांनी मला जबरदस्तीने सोबत येण्यास सांगितलं. मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की माझ्या आईवडिलांनी त्यांच्या बॉसकडून माझ्या भावाच्या व्यवसायासाठी मोठी रक्कम घेतली आहे आणि बदल्यात मला विकलं आहे. हे ऐकून मला विश्वासच बसला नाही. आई वडील इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात? नंतर घरी चौकशी केली तेव्हा कळलं की त्यांनी खरंच मला पैशांसाठी विकलं होतं. मी त्या लोकांच्या बॉसशी बोलले आणि पैसे परत देईन तर मला सोडाल का असं विचारलं. त्यांनी होकार दिला, पण नंतर त्यांनी मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.
माझे फोटो ऑनलाईन टाकून मला बदनाम करण्याचा त्यांचा प्लॅन होता, जेणेकरून माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरणार नाही आणि मला जबरदस्तीने त्यांच्याकडे जावंच लागेल. सगळं ऐकल्यावर अभिमन्यू संतापून म्हणाला, मग तू हे सगळं मला आधी का नाही सांगितलंस आणि आत्महत्या करायचा विचार का केलास? आपण पोलिसात तक्रार करू शकत होतो ना? नाही करू शकत. तो साधा गुंडा नाही, तो अंडरवर्ल्डचा डॉन आहे. पोलिसही त्यांचं काहीच बिघडवू शकत नाहीत. आकृती रडत म्हणाली. हे ऐकून अभिमन्यू थोडा विचारात पडला आणि म्हणाला, या प्रकरणात प्रेसिडेंटशी बोलावं लागेल. कदाचित तेच काहीतरी मार्ग काढू शकतील. आकृतीनेही त्याच्या या मताला विरोध केला नाही. बोलता बोलता अभिमन्यूची नजर आकृतीच्या हातावर गेली. ज्या ठिकाणी काप काप लागला होता तिथून पुन्हा रक्त वाहू लागलं होतं. ते पाहताच अभिमन्यू नर्सला बोलवायला उठला, पण आकृतीने त्याचा हात पकडून त्याला थांबवत म्हणाली, कुणालाही बोलवायची गरज नाही. तू वेडी आहेस का? तुझ्या हातातून रक्त वाहतंय, वेदना होत असतील. अभिमन्यू चिडून तिच्यावर ओरडला. तेव्हा आकृतीने निरागस चेहरा करत म्हणाली, वेदना होत असतील तर त्यासाठी नर्सला बोलवायची काय गरज आहे? तू इथे ये, असं म्हणत तिने आपला हात त्याच्याकडे पुढे केला. अभिमन्यू नकळत पुन्हा तिच्याजवळ बसला. क्षणाचाही विलंब न करता आकृतीने त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या छातीवरील डोकं ठेवत म्हणाली, असं थोडा वेळ माझ्या जवळच राहा, मग मला बरं वाटेल. आकृतीचे ते शब्द ऐकताच अभिमन्यूच्या डोळ्यांसमोर शिवानीच्या आठवणींचा पट उलगडला. अभि, तुझ्या छातीत शिरताच माझा सगळा थकवा, सगळी काळजी नाहीशी होते. ते आठवताच अभिमन्यूच्या डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब ओघळला. त्यानेही आकृतीला घट्ट मिठी मारली आणि प्रेमाने तिचे केस अलगद चाळू लागला. काही वेळानंतर अभिमन्यू वॉर्डच्या बाहेर आला. तेव्हा अनुषाने त्याच्या जवळ येऊन विचारलं, आता ती ठीक आहे ना? काही सांगितलं तिने? आणि त्यावेळी अभिमन्यूने मान हलवत होकार दिला आणि आत घडलेली सगळी गोष्ट त्यांना सांगितली. त्यानंतर अविराजकडे पाहून म्हणाला, प्रेसिडेंट, या प्रकरणात तुम्ही काही मदत करू शकता का? तेव्हा विजय म्हणाला, हा जो कुणी आहे ना, तो फार मोठा हरामखोर वाटतोय. आपण जितकं सोपं समजतोय तितकं हे प्रकरण नक्की सोपं नाही. विजयचं बोलणं ऐकताच अविराजच्या डोक्यात काहीतरी चमकलं. तिरकी स्माईल करत तो म्हणाला, मग या हरामखोराला हाताळायला त्याच्याहून मोठा हरामखोर आणावा लागेल. हे ऐकून विजय आश्चर्याने म्हणाला, कुठे तू त्याच्याबद्दल तर बोलत नाहीयेस ना? एक्झॅक्टली, मी त्याच्याबद्दलच बोलतोय. जरा तरी पाहू, हा अंडरवर्ल्डचा डॉन अंडरवर्ल्डच्या किंग समोर काय करू शकतो. असं म्हणत अविराजने मान हलवली आणि ऋषवकडे पाहून आदेश दिला, आपल्या अंडरवर्ल्डचा किंग द आरव सिंघानिया सध्या कुठे आहे ते शोध. पुढे अभिराजच्या तोंडून आरवचं नाव ऐकताच अनुषा कुतूहलाने विचारते, अभि, हा आरव सिंघानिया कोण आहे? त्यावर अविराज म्हणाला, आरव सिंघानिया जगाच्या नजरेत एक अब्जाधीश उद्योगपती, पण अंडरवर्ल्डसाठी तो एखाद्या सैतानापेक्षा कमी नाही. तो अंडरवर्ल्डचा किंग आहे, ज्याच्या पायाखाली बाकी सगळे डॉन दबलेले असतात. पण काही कारणांमुळे काही वर्षांपूर्वी त्याने मुंबई सोडली आणि बाहेर स्थायिक झाला. असं काय झालं होतं अवी? अनुषाने उत्सुकतेने पुन्हा विचारलं. यावेळी विजय म्हणाला, प्रेम,
त्या निर्दयी राक्षसालाही कुणावर तरी वेड्यासारखं प्रेम झालं होतं, जिच्यासाठी तो कुणाचाही जीव घेऊ शकत होता आणि गरज पडली तर स्वतःचा जीवही देऊ शकत होता. दोघंही एकमेकांसोबत खूप खुश होते. ती मुलगीही त्याच्यावर बेधुंद प्रेम करत होती, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. हे सांगत विजयने अनुषाला सगळी हकीकत सांगितली आणि शेवटी थोड्या दुःखाने म्हणाला. त्यानंतर आरव मुंबई सोडून निघून गेला. जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की आरव सोबत नेमकं काय घडलं होतं, तर गँगस्टर लव्हर्स नक्की वाचा. सगळं ऐकल्यावर अनुषा आश्चर्याने म्हणाली, पण हे असं कसं करू शकतात? आणि एवढं सगळं होऊनही तुम्ही म्हणताय की तो आरुषीवर प्रेम करत होता. हे कसलं प्रेम? अनुषा काय म्हणू पाहते ते ओळखून अभिराज तिच्या जवळ गेला आणि शांतपणे म्हणाला, बाळा, प्रत्येक कथेला 2 बाजू असतात. कधीही फक्त एक बाजू ऐकून मत बनवू नये. त्याचं बोलणं समजल्यासारखं अनुषाने मान हलवली. तेवढ्यात श्रेयाने विजयला म्हटलं, ठीक आहे, सगळ्या गोष्टी झाल्या असतील, तर आता तुम्ही त्याला फोन करणार आहात का? आकृतीची बदनामी आगीसारखी सगळीकडे पसरली आहे. त्यातच या मूर्खाने सुसाईड अटेम्प्ट करून स्वतःलाच लोकांसमोर दोषी ठरवलंय. हे ऐकताच विजय तोंड वाकडं करत म्हणाला, मी का करू फोन? राज, तू कर. विजयचं असं रिॲक्शन पाहून श्रेयाने डोळे मोठे करत विचारलं, यांना अचानक काय झालं? तेव्हा अभिराज फोन काढत आरवचा नंबर शोधत हसत म्हणाला, खरं तर तुझ्या पतिदेव आणि आरव यांचं अजिबात पटत नाही. त्यांचं कधी सक्क होत नाही. असं म्हणत तो आरवला फोन लावतो. काही रिंग्स नंतर समोरून कॉल उचलला जातो आणि एका दमदार आवाजात कोणीतरी म्हणतं, इतक्या वर्षानंतर द ASRचा फोन. हे ऐकताच अभिराज हसत उत्तर देतो, कसा आहेस हरामखोर? अरे, हे नाव किती वर्षानंतर तुझ्या तोंडून ऐकलंय. आरव छातीत हात ठेवत थोडं अभिनय करत म्हणाला. त्यावर अभिराज म्हणाला, ठीक आहे, आता नाटक बंद कर. सांग, सध्या कुठे आहेस? मध्ये बातम्यात पाहिलं होतं की तू मुंबईत परत आलायस. हो, बरोबर ऐकलंस. आणि सध्या मी मुंबईतच आहे. आत्ता पॅकिंग चालू आहे. मालदीवला जातोय. माझ्या छोट्या सशाचा वाढदिवस आहे ना. आरव उत्तर देतो, मेरी गँगस्टर फॅमिली. आठवत असेल तर हा तोच भाग आहे जिथे आरव आणि आरुषी मालदीवला जाण्याआधीच कथा आहे. हे ऐकून अभिराज थोडासा आश्चर्यचकित होत म्हणाला, तू आणि दिनी पुन्हा एकत्र आला आहात? आधी सांगितलं का नाही? एक खोल श्वास घेत आरव म्हणाला, हो, इतक्या वर्षानंतर ती पुन्हा स्वतःहून माझ्यासमोर आली आहे. आता याला पुन्हा एकत्र येणं म्हणायचं की नाही हे माहीत नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की सांगतो, यावेळी मी तिला स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही. काहीही झालं तरीही ती पुन्हा माझ्याच आयुष्यात येणार आहे. आणि तुला सांगायचं म्हणशील तर मी ठरवलं होतं की थेट लग्नाचं आमंत्रणच तुझ्यापर्यंत पाठवेन. तू पुन्हा तुझ्या त्या वेड्या स्वभावावर उतरतोयस, अभिराज म्हणाला. असो, ते सगळं सोड, उरलेल्या गोष्टी भेटून बोलूया. आधी हे ऐक, तुला कशासाठी आठवलं होतं? आणि त्यावेळी असं म्हणत अभिराजने सगळी गोष्ट त्याला सांगितली. सगळं ऐकल्यावर आरव तिरकी स्मितहास्य करत म्हणाला, कमाल आहे, आपण थोडे काय शरीफ झालो तर पूर्ण दुनिया गुंड झाली का? 5 वर्ष मुंबई बाहेर गेलो म्हणून हे चिंदी चोर स्वतःला डॉन म्हणू लागलेत. थोडं मीही पाहतो हा डॉन नेमका आहे तरी कोण. तू थांब, संध्याकाळपर्यंत भेटतो. आणि हो, उद्या मला ट्रिपलाही निघायचं आहे. असं म्हणत त्याने फोन कट केला. फोन खिशात ठेवत अभिराज अभिमन्यूला म्हणाला, संध्याकाळपर्यंत सगळं सॉल्व्ह होईल.
तोपर्यंत ते फोटो फेक आहेत याचे सगळे पुरावे जमा करा आणि गरज पडली तर ASR एंटरटेनमेंटचे सगळे रिसोर्सेस वापरा. मनात कुठलाही सेकंड थॉट आणू नका. खरं तर अभिराजला कुणाचीही फारशी पर्वा नव्हती, पण या सगळ्यामुळे अनुषा त्रासात होती. म्हणूनच तो आपल्या पद्धतीने मदत करत होता. थँक्यू सो मच प्रेसिडेंट. अभिमन्यूने अभिराजचे आभार मानले आणि तो तिथून निघून गेला. त्यानंतर अभिराज आणि विजय यांनी आपले काही बेस्ट माणसं आकृतीच्या सुरक्षेसाठी हॉस्पिटलमध्येच तिच्या वॉर्ड बाहेर तैनात केले. मग सगळे आपापल्या घरी निघून गेले, कारण मागील रात्रीपासून सगळेच हॉस्पिटलमध्ये होते. दुसरीकडे एका फार्म हाऊसच्या बाहेर एका मागोमाग एक अशा अनेक काळ्या गाड्या येऊन थांबल्या. त्यांच्या आवाजाने बाहेर उभे असलेले सगळे लोक आपल्या आपल्या बंदुका त्या गाड्यांकडे रोखून उभे राहिले. पण जेव्हा त्यांची नजर गाड्यातून उतरणाऱ्या माणसांच्या कपड्यांवर असलेल्या किंग्ज आर्मीच्या लोगोवर गेली, तेव्हा सगळ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. सगळी माणसं गाड्यांतून उतरून आपापल्या पोझिशनमध्ये उभी राहिली. तेवढ्यात एका गार्डने मधोमध उभ्या असलेल्या मस्टँगचा दरवाजा उघडला. आतून बाहेर पडलेल्या त्या व्यक्तीकडे पाहताच सगळ्यांच्या कपाळावर घाम फुटला. काळा लांब कोट घातलेला, डोळ्यांवर काळे शेड्स लावलेला आरव गाडीतून उतरला आणि आपल्या माणसांच्या मधून चालत त्यांच्या दिशेने येऊ लागला. ते पाहून त्या लोकांपैकी एकाच्या तोंडून भीतीने शब्द बाहेर पडले. किंग. हे ऐकताच आरव थांबला. त्या माणसाकडे पाहत त्याने तिरकी स्मित हास्य केली आणि पुन्हा फार्म हाऊसच्या दिशेने चालू लागला. आरव आत गेला आणि समोरच्या टेबलजवळच्या खुर्चीत बसला. एक पाय दुसऱ्या पायावर टाकत तिथे उपस्थित सगळ्यांकडे पाहून तो म्हणाला, चला मग, तुमच्यातला जो कोणी लीडर आहे ना, त्याला जरा बोलवा, थोडी बातचीत करायची आहे. असं म्हणत तो आळस देत हात ताणू लागला. तेवढ्यात मागून एका माणसाचा आवाज आला, तू आहेस तरी कोण, जो बोलावतोयस, आणि मी लगेच यावं? माहिती आहे का तुला मी कोण आहे? हे ऐकून आरवने डोळे मिटले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक खोडकर हसू उमटलं. इंटरेस्टिंग, तो पुटपुटला. खुर्ची मागे वळवत तो शांतपणे म्हणाला, मी कोण आहे हे न कळताच तू माझ्या एका हाकेला इथे आला आहेस, आणि जेव्हा तुला कळेल मी कोण आहे तेव्हा तुझी अवस्था काय होईल रे? जसा त्या माणसाने आरवचा चेहरा पाहिला तसाच त्याचा घसा कोरडा पडला. तो जे पाहत होता त्यावरच त्याचा विश्वास बसेना. हे खरंच होतं का? खरंच किंग त्याच्यासमोर बसलेला होता? पण हा माणूस तर कित्येक वर्षांपूर्वी मुंबई सोडून गेला होता असं त्याला वाटत होतं. तो थरथरत्या पावलांनी चालत आरव जवळ आला आणि त्याच्या पायांसमोर बसत अडखळत म्हणाला, किंग, आपण इथे? त्याची ही अवस्था पाहून आरव हसला आणि आपल्या शेजारी उभ्या असलेल्या असिस्टंट कुणालकडे पाहत म्हणाला, अरे, पाहता क्षणीच ओळखलं याने आपल्या बापाला. मला ओळख करून द्यायचीही गरज पडली नाही. तेवढ्यात तो माणूस आपल्या माणसांवर ओरडत म्हणाला, अरे, काय उभे राहून माझा चेहरा पाहताय? पटकन जा आणि यांच्यासाठी ज्यूस, कोल्ड्रिंक, चहा, कॉफी जे काही लागेल ते घेऊन या. आरव कंटाळलेल्या स्वरात म्हणाला, चहा ज्यूस घेणारा मी साधा बाप नाही, आणि ड्रिंकची गोष्ट सांगायचीच तर सध्या मूड नाही. मला आता काहीतरी वेगळंच हवंय. हे ऐकताच त्या माणसाने जबरदस्तीची हसू चेहऱ्यावर आणत म्हटलं, सांगा ना किंग, तुम्हाला जे हवंय ते मिळेल. यावेळी कुणाल मध्येच बोलला, अरे, गेंडासारख्या चेहऱ्याच्या तुझ्याकडे असं काय आहे की तुला वाटतं की तू बॉसला काही देऊ शकतोस?
हे ऐकताच त्या माणसाच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. आरव थोडा पुढे झुकला. अचानक त्या माणसाचा जबडा घट्ट पकडत दात ओठात दाबून म्हणाला, ऐकलंय, इथला मोठा डॉन आहेस तू. असशीलही, पण एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा परवाना मिळालाय का तुला? फक्त 5 वर्ष. हो, 5 वर्षांसाठी मी मुंबई बाहेर गेलो म्हणून तुझ्यासारखे एरवी गिरवी लोक स्वतःला फार मोठे समजू लागले. आता शांतपणे मी जे सांगतोय ते कर, त्यातच तुझं भलं आहे. नाही तर या हाताने इतकं रक्त पाहिलंय की अजून एका जनावराचं रक्त लागलं तरी मला काही फरक पडणार नाही. समजलंस? समजलंस का? दुपारची वेळ होती. रुग्णालयात सर्वजण पुन्हा परत आले होते, कारण अभिराजने सर्वांना फोन करून तात्काळ रुग्णालयात येण्यास सांगितलं होतं. बाहेर मीडिया ही मोठ्या प्रमाणात जमली होती. सर्वांकडे पाहत श्रेयाने पुन्हा विजयला हलक्या आवाजात विचारलं, विजय, तो कोण आहे? तो कधी येणार? आलोच भावीजी, मागून एक आकर्षक आवाज आला. आवाजाच्या दिशेने सर्वांनी पाहिलं तर आरव आपल्या असिस्टंट आणि गार्डसोबत आत येताना दिसला. आरवचं ते करिश्माई व्यक्तिमत्व पाहून श्रेया अक्षरशः तोंड उघडं ठेवून त्याच्याकडे पाहत राहिली. बायकोचे हे रूप पाहून विजयने घसा खाकरला आणि तिचं उघडं तोंड बोटाने बंद करत म्हणाला, लग्न झालंय तुमचं मिसेस सिंघल? हे ऐकता श्रेयाने नवऱ्याकडे पाहिलं आणि दोघांनाही पाहून सगळेच हसू लागले. आरव चालत त्यांच्या जवळ आला. अविराज पुढे जाऊन त्याला मिठी मारत म्हणाला, कसा आहेस? आणि त्यावेळी आरवनेही उत्साहात त्याला मिठी मारली आणि म्हणाला, नेहमीसारखाच हॉट आणि चार्मिंग. तू सांग, कशी आहेस माझी कम्मो? हे नाव ऐकताच अविराज त्याच्यापासून दूर झाला आणि थेट आरवच्या पोटात एक ढोसा लगावला. ते पाहून विजय उड्या मारत पुढे आला आणि म्हणाला, मार, अजून जोरात मार या हरामखोराला. तुला कम्मो म्हणायची हिम्मत कशी झाली? तो हक्क फक्त माझा आहे. तो डोळे मोठे करून आरवकडे रोखून पाहू लागला. तेव्हा आरव त्याच्या जवळ जाऊन त्याची हनुवटी पकडत म्हणाला, तू नेहमी माझ्यावर एवढा चिडलेला का असतोस? एसआरची कम्मो माझी आहे, तर तूही माझी छम्मक छल्लोच आहेस. असं म्हणत त्याने विजयच्या गालावर एक किस केली. बघितलंस ना, तुझ्या अशा हरकतींमुळेच मला तू कधीच आवडत नाहीस. विजय त्याला दूर ढकलत चिडचिड करत गाल पुसत म्हणाला. ते तिघेही पाहून तिथे उपस्थित असलेले सगळेच लोक हसू आवरून धरत होते. तेवढ्यात अभिमन्यू तिथे आला. तो आकृतीच्या वॉर्डमध्ये तिला जेवण देण्यासाठी गेला होता. सर्वांकडे पाहत तो म्हणाला, सगळं झालं ना? बाहेर मीडिया जमली आहे. अविराजने आरवकडे पाहत मान हलवली आणि आरवने ताबडतोब आपल्या गार्ड्सना बोलावलं. क्षणातच ते त्या माणसाला ओढत तिथे घेऊन आले आणि आरवच्या पायांजवळ ढकलून दिलं. आरव थोडा खाली झुकून त्या माणसाला मानेने पकडत वर उचलून अविराजला म्हणाला, यार, तू फोन केला होता तेव्हा वाटलं कुणी फार मोठा मासा असेल, मजा येईल, कित्येक दिवसांनी जोरदार फाईट होईल. पण हा तर मला पाहताच माझ्या पायाशी लोळण घेऊन नागिनीचा डान्स करू लागला. फाईट तर दूरच, एक थप्पडही मारता आली नाही. उदास होऊ नकोस, पुन्हा कधीतरी. अविराज हसत त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. तेवढ्यात कुणाल हळूच बोलून गेला, इतकेच फाईटची खाज असेल तर लेडी बॉसकडे जा, उचलून आपटेल तुम्हाला. तो खूप हळू बोलला होता, पण ते सगळ्यांनीच ऐकलं. हे ऐकताच आरव त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, आजकाल जरा जास्तच बोलायला लागलायत वाटतं.
आज रात्रीपर्यंत माझी बेबी कुठे आहे ते शोधून सांगितलं नाहीस ना, तर मग तुझी बातमी घेईन. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.